तुम्ही कधी अनुभवलं आहे तुमचं मन किती शक्तिशाली आहे ते? तुमचं मन म्हणजे फक्त विचार करण्याचं साधन नव्हे, तर इट्स अ ब्रिज फॉर ट्रान्सफॉर्मेशन. येस, हे परिवर्तनाचं, अमूलाग्र परिवर्तनाचं एक माध्यम आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत, अगदी मनसोक्त गप्पा मारणार आहोत. त्यामुळं तुमची स्वतःबद्दलची विश्वासार्हता वाढणार आहे, तुम्हाला होपफुल वाटणार आहे आणि आज तुम्हाला कळणार आहे आवर माइंड कॅन वर्क वंडर्स इवन इन द एरिया ऑफ इम्प्रूव्हिंग फर्टिलिटी. सध्याच्या काळात वंध्यत्वाच्या पेशंट्समध्ये AMH लेवल पाहिली जाते आणि ती अत्यंत क्रुशियल समजली जाते. AMH म्हणजे काय? अँटी मुलेरियन हार्मोन. ओव्हॅरियन फॉलिकल्सच्या ग्रॅन्युलोसा सेल्समधून हे हार्मोन सिक्रीट होत असतं. यामुळं काय समजतं तर ओव्हॅरियन रिझर्व्ह किती आहे, म्हणजे स्त्रीबीजाशयाच्या कोशांमध्ये स्त्रीबीज निर्माण करण्याची क्षमता किती आहे हे आपल्याला या AMH हार्मोनच्या लेवलवरून समजलं जातं. वंध्यत्वाच्या पेशंटमध्ये जसजसं वय वाढायला लागतं तसतशी AMHची व्हॅल्यू कमी येताना दिसते. आणि हे पाहिल्यानंतर सामान्यतः असं सांगितलं जातं की ही स्थिती गर्भधारणेसाठी योग्य नाही आहे. जेव्हा AMHची व्हॅल्यू नॉर्मल असते तेव्हा गुड फर्टाईल पोटेन्शियल आहे असं समजलं जातं. पण काही पेशंट्समध्ये असंही दिसतं की AMHची व्हॅल्यू प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली आहे. ते सुद्धा अंडरलाईन प्रॉब्लेम असल्याचं सिग्नल देतं. आता AMH लेवल कमी किंवा जास्त होण्याची कारणं काय बरं आहेत, तर यातलं पहिलं रिझन म्हणजे PCOD किंवा PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. यामध्ये काय होतं, ओव्हॅरियन फॉलिकल असतं ते मॅच्युअर होऊ शकत नाही आणि याचे सिम्पटम्स साधारणतः कसे असतात, तर मासिक पाळी अनियमित असते आणि जरी ती नियमित असली तरी ह्या होणाऱ्या सायकल या अनओव्ह्युलेटरी सायकल्स असतात, म्हणजे त्यामध्ये स्त्रीबीज बाहेर पडत नाही. यातलं दुसरं रिझन म्हणजे पाळी नियमित येत नाही, त्यामुळं तत्कालीन पाळी येण्यासाठी काही हार्मोनल पिल्स दिल्या जातात. आणि तिसरं महत्त्वाचं रिझन म्हणजे कोणता सण आला आहे किंवा कुठं जायचं आहे म्हणून पिरियड्स पुढं ढकलण्यासाठी, मासिक पाळी पुढं ढकलण्यासाठी ज्या हार्मोनल पिल्स घेतल्या जातात. आणि यातलं चौथं रिझन म्हणजे IVF सारख्या प्रोसिजर करत असताना स्त्रीबीजाशयातून एका वेळी 12 ते 14 फॉलिकल्स तयार केले जातात, बीजांड तयार केली जातात. यामुळं काय होतं, बीजांड कोशावरती म्हणजेच ग्रॅन्युलोसा सेलवरती अतिरिक्त ताण दिला जातो, त्यांना अधिक स्टिम्युलेट केलं जातं आणि त्यामुळं या ग्रॅन्युलोसा सेल्सची कार्यक्षमता कमी झालेली आपल्याला दिसते. पण लक्षात घ्या, AMH लेवल इट्स जस्ट अ नंबर. प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी असू शकते. दोष धातू मला मूलम ही शरीरम, म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे वात पित्त कफ हे त्रिदोष, आणि आपण जो काही आहार घेतो त्या आहारातून जो काही आहार रस बनतो आणि त्या आहार रसापासून जे काही रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे 7 धातू तयार होतात आणि आपल्या शरीरामध्ये शरीराचं धारण करण्यासाठी जे काही मल सांगितलेले आहेत हे आपल्या शरीराचे मूल आहे, म्हणजे सपोर्ट सिस्टीम आहे. ही सपोर्ट सिस्टीम जरा डळमळीत झाली की AMH लेवल किंवा अजून काही थोडंसं वरखाली होणारच. पण आयुर्वेदोक्त आहार विहार, पंचकर्म, रसायन चिकित्सा, वाजीकरण चिकित्सा घेतल्यामुळं AMH लेवल कमी असो किंवा जास्त असो बरेचसे पेशंट कन्सिव्ह झालेले आपल्याला दिसतात. आता यामागे अजून एक विचार बघायला मिळतो, म्हणजे आपली फिजिकल हेल्थ बिघडली की मेंटल हेल्थ बिघडते आणि मेंटल हेल्थ बिघडली की त्याचा परिणाम आपल्या फिजिकल हेल्थवरती होताना दिसतो. म्हणजे बघा, साधारणतः आपल्याला नुसता ताप जरी आला तरी आपल्याला बेचैन वाटतं, अस्वस्थ वाटतं, आपली चिडचिड होते. किंवा समजा एखाद्या पेशंटचा HB कमी आहे, ॲनेमिक आहे, त्यावेळेला त्याच्यामध्ये सिम्पटम्स काय काय दिसतात, तर त्याला बेचैन वाटतं, राग येतो, चिडचिड होते, त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आता खरं तर ह्याच्यामध्ये फिजिकल पॅरामीटर्स बिघडलेले असतात, मग त्याचे मेंटल सिम्पटम्स दिसण्याचं काय बरं कारण? कारण आपलं मन आणि शरीर एकमेकांशी अगदी कनेक्टेड आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं शुक्रधैर्यम चवनम प्रीती हर्ष बीजार्थहाच. शुक्रधैर्यम म्हणजे काय? जे स्त्री पुरुष धीट असतात, धैर्यवान असतात, त्यांचं शुक्र बलवान असतं. म्हणजे ज्या स्त्रिया धैर्यशील असतात, अधीर न होणाऱ्या असतात, त्यांची व्हॅल्यू, AMHची व्हॅल्यू कमी असू दे किंवा जास्त असू दे, ती फारशी मॅटर करत नाही. चवनम प्रीती म्हणजे एखाद्या स्त्रीला स्वतःचं आयुष्य जगत असताना आनंदी वाटतं का, उत्साही वाटतं का, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद तिला घेता येतो का, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. हर्ष बीजार्थः, हर्ष ही आनंदाची वरची पातळी समजली जाते.
यामध्ये पती पत्नींमध्ये संवाद कसा आहे, त्यांना एकमेकांबद्दल आदर, प्रेम, आत्मीयता वाटते की नाही, ह्या गोष्टी पडताळणं अगदी गरजेचं आहे. तर तुम्ही मनाने खंबीर असताच, धीट असताच. रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम समोर येतच असतात. मग ते वर्कप्लेसच्या ठिकाणी असू देत, समाजात वावरताना असू देत, किंवा पर्सनल प्रॉब्लेम असू देत, किंवा कौटुंबिक स्तरावरती प्रॉब्लेम असू देत. तुम्ही ते नेटाने पार पाडताच की. तोच धीटपणा, तोच खंबीरपणा मला तुमच्यामध्ये या बाबतीतही हवाय. कारण धैर्य आत्मविज्ञानम मनोऔषधम परम. जर आपण धीरानं नाही घेतलं, नेटानं नाही घेतलं, यामध्ये आपली मनस्थिती नाही सांभाळली, तर काय होतं, आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनकडे जो काही ब्लड फ्लो होत असतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ते केसासारख्या जे काही रक्तवाहिन्या असतात की ज्या आपल्या स्त्री बीजाशयाचं, फॉलिकल्सचं पोषण करत असतात, त्यांच्यामध्ये कन्स्ट्रिक्शन निर्माण होऊन तिथला ब्लड फ्लो थांबला जातो. आणि अर्थातच तिथला ब्लड फ्लो थांबला तर त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं पोषण होईल का बरं? सो येस, व्हॉट एव्हर मे बी द AMH व्हॅल्यू, ती कमी असू द्या, जास्त असू द्या, ॲक्सेप्टेड. ते माझ्याच सोबत का होतंय, माझीच व्हॅल्यू कमी का आहे, माझीच व्हॅल्यू जास्त का आहे, हे सगळे प्रश्न तिथंच थांबतात. आणि मग रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनकडे ऑप्टिमल ब्लड फ्लो सुरू होतो. मग तुमची AMH व्हॅल्यू कितीही असू दे, कमी असू दे, जास्त असू दे, तुमचं वय अगदी 45-46 असू दे, तेव्हा बीजनिर्मिती होत असताना आपल्याला दिसते. सो लक्षात घ्या, AMH इज जस्ट वन आस्पेक्ट ऑफ फर्टिलिटी. Low AMH value doesn't mean you can't conceive, and a high AMH isn't always ideal. So, we are here with the wisdom of Ayurveda to support you on your journey of parenthood. Please feel free to reach out personalized guidance. We are also available for the online counseling.